गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा अध्याय 13 आहे. क्षेत्रज्ञ विभाग योग नाम. श्लोक 34 आहेत. ओव्या 1169 आहेत. ओवी महत्त्वाची. आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. 1 ते 12 अध्यायापर्यंतचे अतुलनीय विस्तारपूर्वक केलेले विवेचन हे संपूर्ण श्रीगुरूंच्या कृपेनेच झाले आहे हे खात्रीपूर्वक सांगून ज्ञानोबाराय मौली आपल्या श्रीगुरूंचे त्यांच्या कृपेचे वर्णन करून त्यांना विनम्र सुमंगल नमन करून या क्षेत्रज्ञ अध्यायाला प्रारंभ करतात. या अध्यायात अतिशय सोप्या रीतीने गहन विषय मांडला आहे, ज्याच्यामध्ये इंद्रिये, मन, बुद्धी, चराचर, प्रकृती, पुरुष, पराप्रकृती, स्थावर, जंगम, पंचमहातत्वे, पंचविषय, सुख, दुःख हे इतके विवेचन केले आहे की वाचकाला, अभ्यासकाला सहज समजेल, उमजेल व उलगडेल व विटेवरच्या विठ्ठलाची अविट गोडी काय हे समजेल. हे शरीर चालवणारा तो असून तो अव्यक्त आहे. हा जडदेह त्याला सचेतन ठेवून आत्मा शरीरातील चेतनशक्तीच्या साहाय्याने जडेंद्रियांच्या हालचाली घडवतो. परंतु भ्रमामुळे जडेंद्रियेच हालचाल करतात व आत्मा अनित्य आहे असे सर्वांना भासते व ते भासणे आणि ते सत्य समजणे, त्याला ते सत्य समजतात. हे ब्रह्मज्ञान होय, विपरीत ज्ञान होय. यानेच अनित्यता आत्म्याच्या ठिकाणी भासते. परंतु अनित्य, परिच्छिन्न, विकारी देहच आहे. याचं शरीर देह म्हणतात, म्हणजे क्षेत्र होय. शरीर आत्मस्वरूप नाही, तर त्यातील अंतर्बाह्य रूपाने व्यापलेले असलेले हे शरीर आहे आणि हे शरीरच क्षेत्र आहे. शरीर आत्मस्वरूप नाही, तर त्यातील अंतर्बाह्य रूपाने व्यापलेले असलेले अविनाशी, अविकारी, अपरिच्छिन्न, व्यापक स्वरूप यालाच क्षेत्रज्ञ म्हणतात. ते ब्रह्मस्वरूप आहे व तेच आपले स्वरूप आहे हे ठसावे, बिंबावे. याच कारणास्तव भगवंतांनी क्षेत्रज्ञ विचार सांगितला आहे. क्षेत्र याचा व्यावहारिक अर्थ म्हणजे शेत, म्हणजे जमीन. ज्याप्रमाणे शेतात विविध प्रकारची धान्ये पेरून पीक काढले जाते, तसेच येथे देह, इंद्रिय यांच्या साहाय्याने जे पीक येते ते पापपुण्यरूप असते. म्हणून क्षेत्र म्हणतात. ते कसे आहे, ते कोणाचे कार्य आहे याचे सुस्पष्ट सत्य काय हे विवरण करून सांगितले आहे. यात जडवादी, बुद्धिवादी, प्रकृतीवादी, जीववादी यांनी आपापली मते मांडली आहेत, परंतु त्याने कोणतेही निर्णायक असे काहीच प्रतिपादन केले गेले नाही. म्हणून भगवंतांनी अर्जुनाच्या माध्यमातून आपणास हे सांगितले आहे व लक्षपूर्वक ऐक असे अर्जुनास सांगितले. हे शरीर, देह, पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त व्यक्त, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, पंचविषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना जी तनाचे व्यवहार करते, धृती, अशा 36 तत्वे या समुदायास ज्ञानोबाराय या अध्यायात संघात हा एकच शब्द वापरतात व त्यांनी हे सर्व समजून येते. ते इतके सविस्तर सांगितले आहे की त्याला क्षेत्र म्हटलं तर वावगं होणार नाही. भगवंताने अत्यंत महत्त्वाचे ज्ञान ते सांगितले. ते ज्ञान की जे शब्द, उच्चार, विचार, कृतीने युक्त असतात ते भगवंताचे, संतांचे, सज्जनांचे असतात. त्याने सर्व समजते, उमजते, उलगडले जाते व कृतीला सोपे होते. या ज्ञानलाभासाठी पुष्कळांनी, अनेकांनी पराकाष्ठा केली. कारण ज्ञानप्राप्ती म्हणजे संतकृपा, गुरुकृपा, ईशकृपा, आत्मकृपा म्हणावी लागेल. त्याने
देहादी संसार, त्याचे सत्यत्व, त्याची अज्ञानासह निवृत्ती होते. ब्रह्मभाव प्रगट होतो. अहंकार, जडविकार हे सर्व समूळ नाश पावतात. त्या साधकाच्या उर्वरित आयुष्यात भक्ती प्रधान होते. ते ज्ञानी महात्मे व त्यांची संगत लाभते, संत संगती लाभते. त्यांच्या सहवासाने अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, शांती, आर्जव, आचार्योपासन, शुचित्व, स्थैर्य, वैराग्य याची नकळत प्राप्ती होते. आदी अहंकार हे जे काय आहेत, जन्मोजन्मीचे दोष, ते सर्व नाहीसे होतात. ज्ञानाची लक्षणे 18 आहेत, ती अंगी बांधतात. ह्या भगवंतांनी, परमेश्वरांनी, ज्ञानोबारायांनी हे सर्व सोदाहरण सांगितले. तसेच अज्ञान, त्याची अज्ञान लक्षणेही सांगितली. हे विवरण करून सांगितले, विस्तारपूर्वक सांगितले. हे आपल्यावर सहज ठसते. कशाने होतं हे नित्य वाचण्यात येतं. दीर्घकाळ वाचणं आपली मनोभूमिका एवढीच चांगली होते, उत्तम होते, उत्कृष्ट होते की ती शब्दाच्या पलीकडे असते. स्वतःला जाणवत नसते ती, पण हे श्रोते असतात, ते सांगतात, ऐकतात आणि त्यांच्यावरती ते बिंबलं जातं. मग ह्यालाच काय म्हणतात दुसरा शब्द? ज्ञेय. म्हणजे काय? ज्ञेय म्हणजेच परमात्मा. तो ज्ञानानेच प्राप्त होतो, त्याला दुसरे कोणते साधन नाही. ज्ञान कशाला म्हणतात? जे जाणले की काही जाणायचे शिल्लक राहत नाही, ते ज्ञान. आणि ती कशी जाणीव असते? ती कोणाला दाखवता न येण्यासारखी आहे, पण त्यांनी काय होतं? मनुष्य कृतार्थ होतो. ते ज्ञेय परमात्मा निराकार, शुद्ध, रंगरूप रहित असून कोणत्याही क्रियासंबंध नाही, सदा सर्वदा सर्वाठाई व्यापून राहिलेलं आहे. असे जे स्वयंप्रकाश ज्ञेय परमात्मा आहे, तेच ज्ञेय आहे. त्याला जो आत्मतत्वाने जाणतो तो मला प्राप्त होतो. ही भगवंताची ज्याला प्रत्यक्ष वचनं सांगितले, ती एवढी संपूर्ण सांगितली की त्याच्यावर व्यक्तीचा विश्वास सहज बसतो. त्याने आपल्या जीवनामध्ये निराळं व्यक्तिमत्व नकळत निर्माण होतं. आतली जडणघडण ती या वाचनाने होते आणि संगत लाभते सर्वांची. क्षेत्रज्ञाचा विचार दुसऱ्या प्रकारे पण मांडला आहे. तो यालाच प्रकृती पुरुष म्हणतात. प्रकृती म्हणजे क्षेत्र, पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ होय. सांख्याधिकांनीसुद्धा याचा विचार केला. प्रकृती ब्रह्मावर कल्पित आहे व पुरुषाच्या सत्तेवर चालते. येथे पुरुष हा निर्गुण, निराकार, असंग, स्वयंप्रकाश, चैतन्याच्या प्राधान्याने विश्वनिर्माण म्हणण्याच्या प्रकृती उपादान कारण आहे. प्रकृती, बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण म्हणजे काय हो? अंतःकरण म्हणजे आतील इंद्रिय, ज्याला मन म्हणतात. ते मन सावयव आहे, त्याला अवयव आहेत, न दिसणार आहे. नाही, सर्व जे अव्यक्त रूप आहे तेच खरं आपलं स्वरूप आहे. पण तिथे दृढ विश्वास या वाचनाने होतो. संत संगती लाभते. कीर्तनकार, प्रवचनकार एवढे असतात की आपल्याला मागे आपण बसू शकत नाही. पुढे 2-4 रांगा असतील, आपण ते सोडून स्वरांसाठी त्या रिकामे ठेवून आपण मागे बसतो. पण जरी मागे बसलो तरी आपलं श्रवण इंद्रिय आहे की नाही, कान, ते असे कान टवकारून ऐकत असतात. त्याला ग्रहणशक्ती म्हणतात. ते सहज समजतं आणि इथे काही कारण निराळं काही करायला लागत नाही. हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. या ग्रंथाच्या वैशिष्ट्याने आपल्याला सर्व समजते आणि आपल्याला अशा काही निराळ्या वेळा येत नाही की जेणेकरून आपल्याला संभ्रमित अवस्था होईल. असं बिलकुल होत नाही. मनाचा निग्रह होतो, बुद्धीचा निश्चय होतो आणि करता हे जे काय सर्व सांगितलेलं आहे हे ऐकणाऱ्याला पहिल्यांदा नवल वाटेल. पण का नवल वाटत नाही? कारण जे अभ्यासू असतात ते तर नेहमी अशा ठिकाणी, जसे आपण चांगले क्षण, सोन्याचे क्षण, सुवर्ण क्षण म्हणतात, ते मिळवत राहतो. तसेही संगती लाभते आणि ह्या संगतीनेच माणसाला सर्व समजतं. आणि हे कोणी प्रकृती पुरुषाचं सांगितलं, पण प्रकृतीच्या साह्याने, म्हणजे ह्या सगळ्यांच्या साह्याने जे पापपुण्य निर्माण होते ते पुरुषाला भोगावी लागतात आणि ते प्रकृती घेत नाही. आणि वैराग्य, अनहंकार हे जे काही सांगितलेले आहेत हे महात्मे ओळखतात की तो प्रकृतीमध्ये असलेला पुरुष हा स्थिर, सत्तारूप, सर्वसाक्षी, अकर्ता आहे, अभोक्ता आहे, शुद्ध आहे, व्यापक आहे. हे ब्रह्मनामाने ओळखलं जातं. गुरु साक्षात परब्रह्म, ब्रह्मानंदम परमसुखदम. हे जे परमसुख आहे ते साधकाला सहज लाभतं.
हेच सगळ्यांना वैशिष्ट्य वाटतं. आम्ही तर काहीच सांगत नाही, बाहेर तेच सांगतो. निराळं बोलावंसं वाटतं असं नाही. ते शब्द अनिर्वचनीय असले तरी आपल्या वाचेतून बाहेर पडतात आणि त्या लोकांवरती बिंबले जातात. त्या शब्दाला काहीतरी वेटेज, हल्ली शब्द आहे बघा वेटेज, वजन. ते वजन नसतं, पण त्यात आपुलकी असते, आपलेपणाचा भाव असतो. त्यालाच आत्मभाव म्हणतात. दाखवता येत नाही तो. देह दिसतात पण तो भाव कसा दिसणार, नाही का? तर जे ओळखणारे आहेत ते ओळखतात बरोबर. आणि त्यामुळे काय होतं, हे वाचक वाढतात. आपल्याला दुसरं काय करायचं आहे? आपण पहिल्यापासून बघतो आहे की ही जी जाणीव आहे म्हणजे जिव्हाळा, तो जीवाबद्दल आपला असतो. वाचकाचं काय होतं, प्रवचनकार, कीर्तनकार हे देहाकडे बघत नसतात, ते तुमच्या जीवाशीच निराळ्या प्रकारचे सुखसंवाद करत असतात. त्यामुळे जीवाचं सुख कशात आहे तेही ह्या अध्यायात सांगितलं. जेव्हा जे मी मला भेटणं म्हणजे काय, मी मला भेटणं म्हणजे कोणाला निराळं वाटेल की माझ्या अंतरी जो आहे तो मला भेटणं, त्याची पूर्ण जाणीव होणं आणि अज्ञान नाहीच होतं. आणि ह्याला कशाने होतं, तर ह्या संतांचा जो काही आपल्याला सहवास लागतो ना, ह्या सहवासाने लागतं. आणि मग सत्तास्वरूप सर्वशाची अकर्ता आहे, शुद्ध आहे, ह्याचा दृढ निश्चय होतो. ह्या साधू संतांचा दृढ निश्चय झालेला असतो. आणि त्यांनी काय होतं, पुन्हा हे एकावर अवलंबून आहे. आणि असं सर्वत्रचं साक्षी आहे. आणि कोणत्या प्रकारे आम्ही ह्याला प्रलोभनाला बळी पडत नाही आणि कोणाला बळी पाडत नाही. असं हे जीवसृष्टी आहे. ही एकाच वस्तूपासून निर्माण झाली असून तो व्यक्ती व्यापक असून अविनाशी आहे. अज्ञानी लोक अनेकत्व कल्पितात, त्यामुळे त्यांना ते सुचतं. पण इथे कसं आहे, पहिले उभीऊट केलेले की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान निश्चय होतो, तेथेही मनाचा निर्धारू असे. हे आपण होतं. इंद्रियांचं काही म्हणतात ना, डाळ शिजत नाही, म्हणजे काय इंद्रियांना ते नको असतं. डोळ्याचं सुख डोळ्याला नको, डोळ्यापारी तुझे रूप, हे जे काय सांगितले, कानावर त्यांची कीर्ती ऐकायला मिळते. आपण वाचने गुणगान गातो. कोणाचे गुणगान गातो? भक्ताचे गातो. भक्ताचे म्हणजे कोणाचे? हे जे संत वाङ्मय जे वाचतात तेच देवाचे भक्त असतात. ते आपल्याला ओळखतात, आपली त्यांची भेट होते आणि त्यातून निर्माण काय होतं, जसं लोणी निघतं. एकदा लोणी निघालं की पुन्हा ते ताकात मिसळत नाही, असं हे ज्ञान आहे. आणि हे आपल्या जवळ आहे. हरिपाळ असेल ना, विराळा जाणे, अगदी बरोबर आहे. 1 ते 5, 1 ते 10 अशी माणसं असतात, तीच ओळखतात. पण ती 10 जी माणसं आहेत, थोर व्यक्ती आहेत, त्या दिसायला माणूस देह दिसतो, पण त्यांच्या अंतरी हे सर्व भरलेलं असतं, ज्याला कुंदाटलेलं म्हणतात, तसंही असतं. आणि ती व्यक्ती भेटतात आपल्याला. आणि मग त्यांनी काय होतं, हे जे काही आहे हे ज्यांच्यानी समजतं, म्हणजे ते कोणामुळे समजतं, साधू त्यांची संगत लागते आपल्याला, तेही आपल्याशी जीवभावाने बोलतात. नामा जीवे भावे ओवाळी, हे नामाने होतं. नामाप्रते तत्व नाही रे अन्यथा, अनंत जन्मीचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. आणि याच्याबरोबर मनाचे श्लोक, हरिपाठ हे आपल्याला मिळतं आणि त्याच्या आपल्याला ते वाचावंसंच वाटतं. कारण माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नाही ना गुडी, ही जीवाची आवड आहे, जिव्हेची नाही. पहिल्यांदा सांगितलं जिव्हा आणि जीव हा ग्रंथ जीवासाठी आहे. आणि ते जीवा म्हणजे जागृतावस्थेचंच असतं. पण बाहेरचे जे काय हल्ली टेम्पटेशन म्हणतात ना, त्याने माणूस मोहित होतो थोड्या प्रकारे. पण त्या जीवाची आवड असल्यामुळे त्या मोहापासून पण ते बाजूला होतात. आणि हे सगळीकडे काय होत असतं, आणि सर्वच एकच वस्तू आहे. पाहिले ऐकले तिकडे एकच ब्रह्म दिसते. अशा अनुभवाने त्यांना ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते व त्यांनी ते मला मिळतात. क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष विचार विस्तारपूर्वक केला आहे आणि हे विस्तार पूर्ण करून हा अध्याय इथे पूर्ण झाला आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे? बघायचं म्हणजे हे बघण्याची दृष्टी नसते. आपण बघणं म्हटलं की डोळ्याचंच माहिती आहे ना. पण निज बुबुळे म्हणजे आपल्या डोळ्यातलं बुबुळ बघतं, हे आपल्याला सांगितलं कोणाला वाटेल का? मग ते चक्षुच आहेत, आपले डोळेच आहेत ते. पण त्या डोळ्याकडे सद्गुरूंच्या कृपेने सतत नामाने काय होतं, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो. जगाने आपल्याकडे कसंही बघावं त्याचा काही भाग नसतो. पण आपण कुठल्या दृष्टीने बघायचं? जननीची दृष्टी, म्हणजे आईच्या दृष्टीने बघितलं की समोरचा माणूस आपल्याला बाळ वाटतं आणि त्या बाळाशी आपण कसं बोलतो तसं आपलं बोलणं म्हणण्याचं सांगणं होतं. आणि त्या बोलणं आणि ऐकणं ह्याच्या पलीकडे जे काही सांगणं आहे, निरीक्षण करणं आहे, त्याला साधुसंत पाहणे म्हणतात. त्याला. हे पाहणे निराळे आहे. हे डोळ्याने दिसतं, पण ते आपल्याला सांगितलं की दृष्टी कशी होते, बदलते. म्हणजे डोळे आहेत तेच असतात, पण जगाकडे आपली बघण्याची दृष्टी बदलते. आणि मग नकळत त्यांनाही समजतं की हे जरा काहीतरी गहन आहे. मग त्याला त्याची आवड निर्माण होते.
आणि हे कितीही समजलं आहे त्याच्या ह्या 77व्या अध्याय इतकं विस्तारपूर्वक सांगितलं आहे ना की ह्या अध्याय सर्वच आलं समजा. ही जी पहिली ओवी आहे ना ती फार महत्त्वाची आहे. कुठली आपण पाहिली पहिल्यांदाच आत्मरूप गणेश स्मरण, आणि हा आत्मरूप हेच खरं गणेशा स्वरूप आहे. पण इथे माणसांचं दृढ निश्चय होत नाही ना. का नाही होतो? त्या व्यक्ती स्वतंत्र राहते, स्वतःच्या तंत्राने ती काहीच करत नाही. तो देह आहे चालविता धनी वेगळाची, बोलविता धनी वेगळाची, काय म्या पामरे बोलावी उत्तरे, तरी त्या विश्वंभरे बोलविले तोच बोलून घेतो. इथे जर नाही तर नाही, काही नाही. इतकं सहज आणि सोपं आणि सरळ आहे ना की काय विचारायची सोय नाही. आणि हे आपल्याला समजायला लागलं आणि समजलं, उमजलं, उलगडलं तरी स्वतःसाठी हे स्वतःसाठी समजूया आपण. दुसऱ्यांसाठी ते समजणारं समजेल, पण हे कोणासाठी आहे? आपल्या स्वतःसाठी आहे. जेव्हा हे भक्ती उर्वरित आयुष्य जेव्हा आपल्या भक्तीने जाऊ लागतं हे त्या व्यक्तीला साधकाला समजतं. आणि समजल्यानंतर त्याच्यावर एक जबाबदारी असते. कोणती जबाबदारी असते? ती श्री रामदास स्वामींनी त्यांच्या मनाच्या श्लोकात सांगितलेलं आहे, जे आपल्याला नेहमीच माहिती आहे. ते म्हटलं ते रोजच्या श्लोक आहेत खरे. हे पाठ होतात, सहज होतात, ज्याच्यासाठी काही करायला लागत नाही. कोणता श्लोक आहे तो? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. आणि अभंग कोणता आहे? अभंगही तसाच आहे. प्रत्यक्ष मी तुम्हाला सांगितलं नवल वाटेल, मी म्हटलो चुकून, ह्या देहाशी निगडीत नाही आहे. ते फार स्वरूपाच्याच ठिकाणी, स्वरूपापर्यंत आपण गेलो ना की आपल्याला आनंद होतो. स्वरूपानंद स्वामी पावससे यांची सगळ्यांच्या आपल्याला भेटी होतात. भेटी होतात आपल्या. भेटी म्हणजे कशा माहिती आहे ना, प्रत्यक्ष देहाशी नाही, ते आपल्याशी संवाद करतात. सुखसंवाद म्हणतात. सुखच निर्माण होतं. सुख तुम्हाला सांगितलं आहे ना. सुख म्हणजे काय माहिती आहे का? सुंदर, सुबक, सुरेख, सुव्यवस्थित, सुनियोजित, सुनियंत्रित. आणि म्हणजे खरं. ते देवाने कोणासाठी ठेवलेलं असतं? भक्तासाठी ठेवलेलं असतं. तुम्हाला माहिती आहे ना लोणी, त्याला सगळे तुम्ही आपण म्हणतो भगवंताला, भगवान गोपाळकृष्णाला मक्खन चोर. पण इथे जायचं आहे ते मक्खन चोर असे फार हे आहे, अत्युच्च आहे उदाहरण, वाद नाही आहे. पण ह्याला चित्तचकोर चंद्रा म्हणतात. आपलं चित्त आहे ना, मन वेधून घेतं. ज्ञानोबा काय अर्थात मन वेधून घ्या, मनू वेधला माझा. आणि हे चित्त आहे ना तेच आपलं घेतलं जातं. चित्त घेतलं की आपल्या मनात काहीच येत नाही. वित्ताबद्दल काही येत नाही. मान सन्मान, धन, आदर, सत्कार, सन्मान याचं काही मनातच येत नाही. कारण ते मन नावाची वस्तू आहे ना ती फार मागे पडते आणि पुढे आपल्याला नेलं जातं. आई आपल्या बाळाला उचलून घेते कडेवर. तसे संत घेतात, आपल्या अतिशय जागृत ठेवतात. जागृत ठेवणं निराळं. जागा झालात ना तुम्ही की पुन्हा त्या जागृतावस्थेत राहायला पाहिजे ना. जरी त्या विश्वातल्या कोणाही व्यक्तीशी संबंध आला तरी त्याच्याशी बोलताना आपण निराळं आहोत ह्याची जाणीव जरी नसली तर समोरच्याला ती जाणीव होते की हे बोलणं निराळं आहे. मग ते विचारतातच कसलं म्हणून. इथे काय आपला लपंडाव नाही, पेच नाही, पेच प्रसंग नाही. आणि प्रत्यक्ष संघ आपल्याला भगवंताचा लाभल्यामुळे आपल्याला इथे सांगावं असं वाटतं. आणि त्याचे लगेच ठसतं. हे ठसणं जे आहे ना, बिंबवणं, ठसणं, हे सहज होतं. ही सहज क्रिया आहे. सहज ज म्हणजे सांगू का? सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्मतःच. प्रत्येकाने काय आणलेलं आहे आणि आणलेलं आहे ते अतिउत्तम आहे. काहीतरी आहे म्हणजे काहीतरी नाही, अतिउत्तम आहे. फक्त ते कधी प्रकट होईल हे सांगता येत नसतं. बालपणी सर्वज्ञता अवरी त्यात आहे. तसे बालपणी आपल्याला व्यक्ती भेटतील, त्यांची 3-3 पिढ्यांची आपली ओळख परिचय होतो. मग नातवंडही तशीच असतात. आज विज्ञान युग आहे त्याप्रमाणे असतात. आपल्याला बघून आतमध्येच समाधान वाटतं. हे समाधान ही आतली गोष्ट आहे. आणि ही वाटते त्यांनी वाटतं की आपण यांच्याशी ओळख ठेवूया, ओळख वाढवूया, असं हे सर्व आहे. हे सहज होणार आहे. तर झाडाला पाणी घातलं की मूल, पान, फूल, फळ हे मिळतं, तद्वतच आहे. हा अभंग कोणता आहे? हा अभंग असा आहे. ह्या अभंगानुसार मी घरात असे बसत होतो. तुम्हाला सांगतो होतो म्हणजे आजही सकाळी बसलेलो आहे. मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. कानी जे पेरिले डोळ्यात ते उगवले, व्यापके भरले तोच हरी. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरिकृपा होय तयावरी. झाला हरिपाठ बोलणे येथुनी, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिओम.